हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 7वी विषय गणित या विषयाची पूर्वचाचणी सोडवणार आहोत. 2022-23 करता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या संस्थेमार्फत सेतू अभ्यासक्रम 2री ते 10वी या विद्यार्थ्यांकरता घेतला जातो आणि प्रत्येक विषयाचा आपण सेतू अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत. आणि अभ्यासक्रम सुरू करण्या अगोदर आपल्याला पूर्वचाचणी द्यायची आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयाची पूर्वचाचणी सोडवणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. फ्रेंड्स, या चॅनलवरून सेतू अभ्यासक्रमाचा प्रत्येक दिवसाचा अभ्यास यूट्यूबवरती अपलोड केला जाईल. तुम्हाला तो बघायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केला तर प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल. आता आपण पूर्वचाचणी विषय गणित इयत्ता 7वी आणि या चाचणीचे गुण आहेत 20. यामधील प्रश्न पहिला, योग्य जोड्या लाव. कोणाचे माप दिलेले आहे आणि कोणाचा प्रकार दिलेला आहे. आता 240 अंश हा कोणता येईल तर प्रविशाल कोन आणि 180 अंश हा काय कोणता येईल सरळ कोन. कळलं? ओके. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा. ऋण 48 विरुद्ध संख्या काय येईल धन 48. धन 15ची विरुद्ध संख्या ऋण 15. ओके. त्यानंतर त्यामधील ब, खाली दिलेल्या व्यवहार्य अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. 36 बरोबर 40 याचं रूपांतर येईल 0.9. 9/8 बरोबर उत्तर येईल 1.125. आता हे उत्तर कसं आले ते आता आपण बघूया. आपण 36/40 या अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करूया. 36 आपण कसं लिहू शकतो 9 चोक 36, 10 चोक 40. म्हणजे या ठिकाणी छेदस्थानी आपल्याला 10 ही संख्या आली पाहिजे. 40 ही कशी आपण फोड करू शकतो 10 चोक 40. म्हणजे या ठिकाणी 4 आहे. म्हणजे 4ने 4च्या पाड्यामध्ये 36 येतात का ते येतात. 9 चोक 36 हे दोन्ही समान झाले. हे 4 काय कट झाले. आपण छेदस्थानी 10 आहे म्हणजेच आपण भागाकार करताना अंशामध्ये एक संख्या डावीकडून एक संख्या सोडून काय देतो पॉईंट देतो. इथे एकच संख्या आहे पण आपण 9च्या नंतर पॉईंट दिला आणि इथे कोणतीही संख्या नाही म्हणून कोणता घेतला 0 घेतला 0.9. ओके. याला उत्तर. तसेच 9/8 बरोबर याचं अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. आपण गेल्या वर्षी या पद्धतीने भागाकार केलेला आहे. आता या जर आपण छेदाचं रूपांतर 10, 100, 1000च्या पटीत केलं तर भागाकार करणं खूप सोपं जातं. त्याचप्रकारे आपण ह्याचा हे 10च्या पटीमध्ये होऊ शकत नाही. 100च्या पटीमध्ये सुद्धा आपण 8ला रूपांतर करू शकत नाही. पण 8ला जर 125ने गुणलं किती येतोय 1000. 8ला 125ने गुणलं म्हणून आपल्याला 9ला सुद्धा 125ने गुणावं लागेल. जर छेदाला 125ने गुणलं तर अंशाला सुद्धा 125ने गुणावं लागेल. ओके. आता 8ला 125ने गुणल्यावर उत्तर किती येईल 1000 आणि 9ला 125ने गुणल्यानंतर उत्तर येईल 1125. तर भागाकार या ठिकाणी शून्य किती आहेत 1, 2, 3 म्हणजे 3 संख्या सोडून काय जाणार पॉईंट 5, 2, 1. कळलं? खाली 3 शून्य आहेत म्हणून 3 संख्या सोडून आपण काय दिलं आहे पॉईंट दिलेला आहे. ओके. तुम्ही या प्रकारे सुद्धा करू शकताय. आपल्याला काय करायचं आहे 9ला 8ने भागायचं आहे. या प्रकारे तुम्ही भागाकार करू शकता. हा भागाकार तुम्ही सहज करू शकता. ओके. नेक्स्ट, 4ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी कोणत्याही 3 संख्या लिहायच्या आहेत. 4ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी कोणत्याही 3 संख्या लिहायच्या आहेत. तर 4ने विभाज्य म्हणजेच काय, जर एकक आणि दशक स्थानचा जो अंक आहे त्या अंकाला 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. आता 40ला 4ने भाग जातो की त्या कोणती ही संख्या तुम्ही कोणतीही घेऊ शकता. ओके.
मी 340 घेतले. आता या ठिकाणी मी 4च्या पाड्यात 36 येतात. मी अगोदर 4 घेतले, तुम्ही 5 घेतला तरी चालेल. हे शेवटचे 2 अंक एकक आणि दशक स्थानाचा अंक मिळून ते 4च्या पाड्यातील संख्या तयार झाली पाहिजे. ओके, या 20 सुद्धा 4च्या पाड्यामध्ये मी अगोदर 5 घेतले, तुम्ही 7 घेतलं तरी ती बरोबर असेल. त्याचप्रमाणे 416 कोणत्याही तुम्ही 3 संख्या लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 4. प्रश्न 3 आपण दुसऱ्यामधील क सोडवलेला आहे. 4ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या आपण लिहिलेल्या आहेत. आता प्रश्न 3 सोडव प्रत्येकी 2 गुण. आपण एकूण 4 गुण आहेत. पहिला आहे वजाबाकीचं. आता या ठिकाणी वजाबाकी, दुसरं आहे भागाकाराचं गणित. आता हे आपल्याला कशा प्रकारे सोडवता येईल याचं उत्तर काय आहे ते बघूया. 85.212 वजा 3.414. आता वजाबाकी करताना किंवा बेरीज करताना आपण काय करतो, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आली पाहिजे. पहिली संख्या कोणती आहे 85.212 ही संख्या लिहून घेतली. दुसरी संख्या कोणती आहे 3.410 पॉईंट खाली पॉईंट आली पाहिजे, म्हणजे या ठिकाणी 3 येईल. 5 खाली संख्या कोणती येईल 3, कारण हे पॉईंट खाली पॉईंट असणं खूप महत्त्वाचं आहे बेरीज करताना आणि वजाबाकी करताना. म्हणजे 3.410 या प्रकारे लिहिलं आहे. आता वजाबाकी करतोय, 2तून 0 गेले 2, 1तून 1 गेले 0, 2तून 4 जात नाही, म्हणून इकडचा आपण एक हातचा घेतला. या ठिकाणी 4 राहिले, या ठिकाणी किती आले 12, 12तून 4 गेले किती उरतात 8. हा पॉईंट 4तून 3 गेले 1, हे 8चे 8, म्हणजे उत्तर किती आले 81.802. तर त्यानंतर दुसरा आहे 17.5 भागिले 5. तर ही पद्धत आपली गेल्या वर्षी या पद्धतीने आपण केलेला आहे. आता या ठिकाणी एक दशांश चिन्ह आहे, म्हणजे छेद किती असणार आहे, आपण हे हा जर पॉईंट काढायचा असेल तर आपण कितीने भागणार 10ने भागणार, कारण एक संख्या सोडून पॉईंट आहे. म्हणून ही संख्या आपण या प्रकारे लिहिता येईल 175/10. आता आपल्याला माहिती आहे भागाकार म्हणजे व्यस्त गुणाकार, म्हणजे ही व्यस्त संख्या आली, ही किती 1/5 आली. आता 5ने 175 भाग घालवला तर किती उत्तर येईल 35, आणि 10 या ठिकाणी आले. आता मध्ये छेदस्थानी 10 आहेत, म्हणजेच काय करणार एक संख्या सोडून पॉईंट येईल, म्हणजे 5च्या नंतर पॉईंट आला, किती आले 3.5. हेच उदाहरण तुम्ही या पद्धतीने सुद्धा सोडवू शकता. बघा 5ने आपण 17.5ला भाग घालवतोय, 5 त्रिक 15, किती उरले 2, हे 5 खाली घेतले, हा पॉईंट आपण इथे घेतला, 5 25, किती आलं उत्तर 3.5, म्हणजे 17 उत्तर आलं या ठिकाणी 17.5 भागिले 5 बरोबर 3.5. कळले? तर यानंतर पुढील उदाहरण सोडवूया. प्रश्न 4 खालील उपप्रश्न सोडव प्रत्येकी 1 गुण आहेत 2. 7 सेमी लांबीचा PQ काढून कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने दुभाग, आणि दुसरा आहे कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून 60 अंश मापाचा कोन काढ आणि दुभाग. आता हे आपण रेषाखंड आणि कोन दुभागूया. 7 सेमी लांबीचा रेख PQ काढून कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने तो दुभागायचा आहे. आता प्रथम आपल्याला काय करावं लागेल, 7 सेमी लांबीचा रेषाखंड PQ काढायचा आहे. सो या प्रकारे आपल्याला 7 सेमी लांबीचा रेषाखंड PQ काढू शकतो. या ठिकाणी मी काढलेला आहे बघा 7 सेमी, दिसते 7, हा 7 सेमीचा रेषाखंड PQ आहे. आता आपल्याला याला कंपासच्या साहाय्याने दुभागायचं आहे. कंपास घ्या, कंपासमध्ये या ठिकाणी आपण पेन्सिल घेतलेली आहे. आता रेषाखंड दुभागताना काय करतो, रेषाखंडाचे हे 2 बिंदू आहेत P आणि Q, कोणत्या तरी एका बिंदूवरती कंपासचं लोखंडी टोक ठेवा. अंतर निम्म्यापेक्षा जास्त तुम्ही कितीही घेऊ शकता, ओके, पूर्ण घेतला तरी हरकत नाही. हे निम्म्यापेक्षा जास्त मी अंतर घेतलेलं आहे. आता निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतल्यानंतर वरच्या बाजूला एक घेऊन तेच अंतर घेऊन खालच्या बाजूला एक घेऊन. आता अंतर बदलू नका. आता लोखंडी टोक बिंदू Q वर ठेवा, आणि जो वरच्या बाजूला कंस मारलेला आहे त्याला दुभागा, आणि खालच्या बाजूला जो कंस मारलेला आहे त्याला सुद्धा काय करा, कट करा या प्रकारे. आता हे दोन्ही कंसांचे छेदनबिंदू आहेत, यातून जाणारी एक रेषा काढा. म्हणजे पट्टी आणि पेन्सिलच्या साहाय्याने तुम्ही ही रेषा काढू शकता. या प्रकारे आपण रेख PQचा लंब दुभाजक काढलेला आहे. लंब म्हणजे या ठिकाणी लंब चिन्ह दाखवा, दुभाजक म्हणजे त्या रेषाखंडाचे 2 समान भाग होतात. कळले? आता यानंतर आपण 60 मापाचा कोन काढून तो दुभागूया. तर 60 मापाचा कोन काढण्यासाठी आपल्याला अगोदर एक किरण काढून घ्यावा लागेल. आपण आता एक किरण काढून घेऊ. या प्रकारे हे किरण काढलेलं आहे. त्यानंतर एक कोन मापक घ्या. कोन मापक बरोबर या बिंदू, हा बिंदू आणि हा बिंदू व्यवस्थित जुळवा, आणि ही जी रेषा आहे
ती या रेषेवरती व्यवस्थित जुळली पाहिजे. दिसते. आता ज्या बाजूला हा किरणचा एरो आहे, हा बाण आहे, त्या बाजूने 0, 10, 20, 30, 40, 50, 60 मोजा. कारण या ठिकाणी सुद्धा 60. हा जर 60 काढला तर उत्तर चुकेल. ज्या बाजूला हा किरण आहे त्या बाजूने 0, 10, 20, 30, 40, 50, 60 या ठिकाणी 60 आहेत. आता हा बिंदू आणि हा बिंदू यातून जाणारा हा दुसरा किरण काढा किंवा कोणाचीही दुसरी बाजू काढा. या प्रकारे आपण हा कोन 60 अंशाचा काढलेला आहे. आता हा दुभागायचा आहे. कंपास घ्या. कंपास आणि पेन्सिलमध्ये ठराविक अंतर घ्या. हे कितीही घ्या, तुमच्यावर डिपेंड असेल. जास्त कमी, जास्त मोठा सुद्धा नको. ओके. आता कंपास घेतल्या, कंपासने ह्या कोणावर हा पूर्ण असा कंस मारू शकता किंवा फक्त या बाजूला एक असा कंस आणि तेच अंतर घेऊन या बाजूवर हा दुसरा कंस. ओके. त्यानंतर हे अंतर बदला किंवा अंतर नाही बदलला तरी चालेल. तुम्ही तेवढंच अंतर ठेवून आत दुसरा कंस काढला तरी हरकत नाही. मी थोडंसं बदलतोय. आता मी या कंसावरती हे कंपासचं लोखंडी टोक ठेवतोय आणि कोणाच्या आतील बाजूला या प्रकारे कंस मारतोय. आता अंतर बदलू नका. लोखंडी टोक या कंसावर ठेवा आणि हा जो आतील आपण जो कंस मारले त्याला काय करा, दुभागा. ओके, दुभागलेला आहे. आणि दोन्ही जे कंस एकमेकांना ज्या ठिकाणी छेदलेले आहेत तो बिंदू तुम्ही मार्क करा आणि हा बिंदू आणि हा कोणाचा आरंभी बिंदू यातून जाणारा दुसऱ्या एक किरण काढा. या प्रकारे आपण हे कोन 60 अंशाच्या कोनाचे दुभाजक काढलेले. हे दोन्ही कोन समान झालेले असतील. किती अंश झाला असेल तो कोन? हा कोन 30 आणि हा कोन 30 अंशाचा झालेला असेल. तुम्ही मोजून बघू शकता. हा 30 आणि वरचा कोन पण किती असेल? 30 असेल. तर यानंतर प्रश्न 5वा सोडवूया. प्रश्न 5वा. खालील शाब्दिक उदाहरणे सोडव. प्रत्येकी 2 गुण. त्यामधील पहिले उदाहरण. विश्वरथकडे 20 किलोग्राम ज्वारी, 30 किलोग्राम गहू आहेत. सर्व धान्य पिशव्यांमध्ये भरावायचे आहे. प्रत्येक पिशवीत समान वजनाचे धान्य भरायचे आहे. तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल? आता हे उदाहरण मसावी या घटकावरती आहे. आता आपण हे उदाहरण सोडवूया. या ठिकाणी 2 संख्या दिलेल्या आहेत. 20 किलोग्राम, 20 आणि 30. म्हणजेच आपल्याला समान वजनाचे धान्य भरायचे आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या दोन्ही संख्यांचे विभाजक काढावे लागतील. 20चे विभाजक कोणकोणते आहेत? कोणकोणत्या पाड्यामध्ये 20 येतात? तर 1, 2, 4, 5, 10, 20. ओके, हे झाले 20चे विभाजक. 30चे विभाजक कोणते आहेत? 1, 2, 3, 5, 6, 10, 15, 30. हे झाले 30चे विभाजक. आता सामायिक विभाजक कोणते आहेत? तर 1 हा सामायिक विभाजक आहे, 2 हा सामायिक विभाजक आहे, 5, 10 हे झाले सामायिक विभाजक. पण यामध्ये सर्वात मोठा विभाजक कोणता आहे? तर 10 आहे. म्हणून 20 व 30 यांचा मसावी किती आहे? 10. कळलं? आता मसावी 10 म्हणजेच आपल्याला काय विचारलं आहे? जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल? म्हणून जास्तीत जास्त 10 किलोग्राम वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल. सोपं आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट. त्यातील दुसरे उदाहरण. राजारामकडे काही मेंढ्या होत्या. बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यावर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या. तर राजारामकडे एकूण किती मेंढ्या होत्या? आता आपण काय म्हणूया, या ठिकाणी PDF मध्ये अकबर झालेला आहे, या ठिकाणी राजाराम करून घ्या. ओके. आता राजारामकडे किती मेंढ्या होत्या? आपण काय म्हणूया, राजारामकडे X मेंढ्या होत्या. ओके. राजारामकडे किती X मेंढ्या आहेत असे आपण मानूया. आता काय अट दिली आहे? उदाहरणात दिलेल्या अटीनुसार बघा. राजारामकडे काही मेंढ्या होत्या. किती होत्या त्या? X मेंढ्या होत्या. बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्या म्हणजे काय होणार? कमी होणार. म्हणजे X मधून 34 मेंढ्या कमी झाल्या. तर किती शिल्लक राहिल्या? 176. या काही मेंढ्यामधून 34 मेंढ्या विकल्या म्हणजे आपण वजाबाकी करणार. किती राहिल्या? 176. आता आपल्याला Xची किंमत काढायची आहे. ही संख्या आपल्याला या ठिकाणी नको आहे. म्हणजेच काय करणार? या ठिकाणी ऋण 34 आहे, या ठिकाणी दोन्ही बाजूमध्ये काय करणार? धन 34 आपण मिळवणार. आता हे ऋण 34 धन 34 काय झाले? कट झाले. या ठिकाणी 176 अधिक 34 किती आले? 210. म्हणून राजारामकडे 210 मेंढ्या होत्या. कळले? नेक्स्ट. तिसरं. रवीनाजवळ 32 वह्या व 20 पुस्तके आहेत. तर वह्याचे पुस्तकाशी असलेले गुणोत्तर. वह्या किती आहेत? 30. पुस्तके किती आहे? 20. वह्यांचे पुस्तकाचे असलेले गुणोत्तर म्हणजे वह्यांची संख्या किती आहे? 30. पुस्तकाची संख्या किती? 20. दोघांचा काय करणार? भागाकार. आता हे 20 आणि 30 कोणत्या पाड्यामध्ये येतात? तर 10च्या पाड्यामध्ये. 10 दुने 20, 10 त्रिक 30. हे 10 काय झाले? कट. म्हणजे किती उरले? 3/2.
म्हणजे गुणोत्तर काय आलं 3:2 म्हणजे वयाचे पुस्तकाचे असलेले गुणोत्तर 3:2 आहे. कळले? नेक्स्ट चौथा उपप्रश्न. एका परीक्षेत समीराला 800 पैकी 640 गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले? आता किती आहेत? 800 पैकी किती गुण आहेत? 640 गुण मिळाले. आता टक्के काढायचे आहेत म्हणजे काय करणार आपण याला 100ने गुणणार. आता गुणल्यानंतर हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला, म्हणजेच किती उरले? 640/8. आता 8ने जर भाग घालवला आपण 8 64. हा शून्य घेतला, शून्याचा शून्य म्हणजे किती टक्के मिळाले? 80% गुण मिळाले. म्हणून तिला म्हणजेच कोणाला समीराला 80% गुण मिळाले. या प्रकारे आपण इयत्ता 7वी सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी पूर्ण उत्तरासहित सोडवलेली आहे. तुम्हाला व्यवस्थित समजलेले असणारच, तरी सुद्धा तुम्ही आणखी एकदा व्हिडिओ बघा, व्यवस्थित समजून घ्या. थँक्यू.